पण आज बघणारे रनिंग करताना एनर्जी राहण्यासाठी एक प्रोटीन सोर्स बघणारे, तो म्हणजे काय आहे, गुळ शेंगदाणे. गुळ शेंगदाणे खाल्ल्याने रनिंगमध्ये काय फायदा होतो हे आज आपण बघणार आहे. कारण की याच्यामध्ये नॅचरल साखर, प्रोटीन आणि जास्त फॅट असतो. तर पहिला बेनिफिट काय आहे, क्विक एनर्जी भेटते. कारण की आपण गुळ खातो ना, गुळामध्ये काय आहे, कार्बोहायड्रेट असते. ह्यानी काय होतं, रनिंगमध्ये आपल्याला क्विक एनर्जी भेटते. तर दुसरी गोष्ट म्हणजे ते म्हणजे स्टॅमिना म्हणजे शेंगदाणे खातो ना आपण, शेंगदाण्यामध्ये प्रोटीन आणि जास्त हेल्दी फॅट असते. त्याच्यामुळे आपण रनिंगमध्ये जास्त वेळ स्टॅमिना आणि एनर्जी राहते आपली. तर तिसरी गोष्ट म्हणजे मसल रिकव्हरी. कारण की आपण शेंगदाणे खातो, शेंगदाण्यामध्ये प्रोटीन असतं. त्याच्यामुळे काय होतं, रनिंग नंतर आपली मसल रिकव्हरी लवकर होतं. चौथी गोष्ट आहे आयरनचा सोर्स. कारण की गुळामध्ये आयरन जे असतं त्याच्यामुळे काय होतं, रक्तातलं हिमोग्लोबिन आपलं सुधारण्यासाठी मदत होते. यामुळे आपल्या बॉडीमध्ये काय आहे, ऑक्सिजनचा सप्लाय चांगला होतो. त्याच्यामुळे काय आहे, जेवढा ऑक्सिजनचा सप्लाय जास्त चांगला झाला तेवढा आपल्या रनिंग करताना दम लागणार नाही. तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कधी खायला पाहिजेत आपण, तर रनिंगच्या आधी 30 ते 45 मिनिटं आधी एक शेंगदाण्याचा लाडू, गुळ आणि शेंगदाण्याचा लाडू खायचा. तर जास्त पण खायचा नाही तो. आणि रनिंग झाल्यानंतर आपण काय करायचं, एक लाडू प्लस पाणी. हे काय होतं, मसल रिकव्हरी करायला मदत होते. आणि लक्षात ठेवा एक गोष्ट, जास्तीत जास्त दिवसातून 1 ते 2 लाडू सफिशियंट आहे. कारण की त्यात जास्त फॅट असतो, त्याच्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. आणि रोज 1 नाही तर 2 लाडू सफिशियंट आपल्याला. तर हे नक्की ट्राय करा.